नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे निरोपाने जुळवाजुळव करून 40,000 घेतलेले असतात. त्यावरती ती पंकजला बोलत असते, बघायचं बरं नाही बरं का ह्या नुसत्या पैशाला, तुला मी कशाला देते माहिती आहे का? मस्तपैकी चांगली महागातल्या महागात गिफ्ट आण. रियाचे पप्पा खुश झाले पाहिजेत असं सांगतो. त्यावरती आता पंकज मनामध्ये विचार करतो, बरं झालं आपल्या हातात हे पैसे येणार म्हणल्यानंतर पैसे हाताळले तर भेटले, यावरती तो खुश झालेला असतो. मात्र निरोपानं बबड्यावरती पूर्ण विश्वास ठेवलेला असतो आणि तू छानपैकी गिफ्ट आण असं म्हणून सांगितलेलं असतं. आता त्या बबड्या त्या पैशाचं काय करणार हे निरोपाला कुठं माहीत आहे. तेवढ्यातच आता रूममध्ये मीरा चहा घेऊन आलेली असते. तिला पाहून मात्र सासूनं लगेच तोंड पाडलं होतं आणि त्यावरती ती बोलते, काय गं इकडं काय करतेस? आमच्या काय मागोमाग फिरतेस काय? आम्ही काय करतो काय नाही जासूसी करतेस काय? तर त्यावरती मीरा उत्तर देते, मी चहा घेऊन आले होते. तर निरोपा बोलते, का मग चहा काय तिथं टेबलवरती ठेवायचा, आम्ही तिथे घेऊन घेतला असता. तर यावरती मीरा लगेच उत्तर देते, तर तिथं ठेवला असता तर तुम्ही म्हणला असता मी काय थंड चहा पिऊ काय म्हणून मी घेऊन आले. असं मीरानं उत्तर दिलेलं पाहून आता सासू तिला उलटं बोलते, जास्त बोलायला लागलीस गं, लयच तुझं जीभ चुरू चालायला लागले, चहा तिथं ठेवून जा असं बोलते. फक्त मीराने जाता जाता पंकजला पैसे दिलेले पाहिले होते आणि आता सासू तिला ओरडते आणि म्हणल्यानंतर मीरा तिथं चहाचा कप ठेवते आणि निघून जाते. पण तिचं लक्ष मात्र त्या दोघांच्यावर चांगलं असतं. पंकज मात्र आतून खूप खुश झालेला आहे, कारण की त्याला आता पैसे वापरायला मिळणार आहे. आणि ते मीराकडे अशा नजरेने पाहत असतो की बघितलंस का तू कसं आहे ते, आई कशी तुला ओरडते ह्या बातूनं तो बघितलं होतं. आणि आता जाताना आईला बोलतो, आई तू माझ्यावरती विश्वास ठेवलायस ना, मला पैसे दिलेस ना, तू काळजी करू नको, मी ना महागड्यातलं महागडं गिफ्ट रियासाठी आणतो असं बोलतो. आणि आता तो पैसे घेऊन जाणार आहे. त्यावरती आईनं त्याला सांगितलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, असं गिफ्ट आणायचं की रियाचे बाबा खुश झाली पाहिजेत. आणि आता पंकज हातामध्ये पैसे घेऊन विचार करत असतो, बापरे आता एवढे पैसे एकदम मला वापरायला मिळाले, आता काही खरं नाही असं तो मनामध्ये विचार करत असतो. आणि आईला असं वाटत असतं की आता पंकज एवढं छान गिफ्ट आणेल की सगळे खुश होतील आणि बघतच राहते असं तिचे विचार असतात. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे हॉलमध्ये रिया मात्र तिच्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या सांगत असते बड्डे दिवशीच्या. ती सांगते, एकदा काय झालं, मी एकदा 7 इयर्सची असेल तेव्हा बड्डे दिवशी माझ्यासाठी सगळं मस्तपैकी मम्मी पप्पांनी सगळं केलं होतं, ड्रेस काही सगळं मला आणलं होतं. आणि मलाही असं वाटलं की आपण पण ह्या दोघांसाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे. हे दोघे सगळी तयारी करून झोपले होते. मग मी काय केलं माहिती आहे का, यांनी आपल्याला स्पेशल दिसावं म्हणून एवढं केलं तर आपण पण त्यांना स्पेशल दिसावं म्हणून मी काय केलं, बाबांची अर्धी मिशी कापली आणि आईचे केस ना माझ्या डॉलसारखे करून ठेवले. त्यानंतर ते दोघे उठल्यानंतर एकमेकाकडे पाहिले आणि इतके विअर्ड दिसत होते, इतके जोरात किंचाळे. त्यानंतर मलाही वाटलं ते खूप विअर्ड दिसत आहे, तर मला आईनं खूप बदाबदा मारलं माहिती आहे का असं सांगत असते. तर त्यावरती सत्या बोलतो, आता बघ की तू असं करतेस का, तुझ्या ज्या जुन्या आठवणी पुन्हा ताजं करतेस का, आता काम कर, आता जातो आणि आता परत आणि तसंच कर असं सत्या तिला चेष्टेनं म्हणत असतो. सत्या असं म्हणल्यानंतर मात्र रिया बोलते, नको रे बाबा, आता नाही सत्या दादा तसं करणार, नाही तर आई अजून मला मारेल, मम्मा मला अजून मारेल असं बोलत असते. आणि ह्यावरती सगळेजण हसत असतात. सत्याचं ते बोलणं ऐकून रवीला असं वाटत असतं, काय सत्या दादा काय सांगते तो, आता नाही तिची आई तिला मारेल. आता हे ऐकून रवी मात्र हसत असतो, काय ही रिया कसं काय पण करते ना, केस कापते आईचे. तेवढ्यातच रिया अजून तिच्या काही जुन्या आठवणी सांगत असते. तिथे आता मीरा ह्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आले असते, सासूला चहा घेऊन आले असते, आता ह्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेले असते. मग चहा घेऊन आलेले बघून रिया बोलते, मीरा वहिनी तू पण थांब ना, आमच्या छानपैकी गप्पा चालल्या आहेत. तर त्यावरती सत्या बोलत असतो, अगं थांब ना धूमकेतू, तूही गप्पा छानपैकी चाललेल्या आहेत. पण त्यावरती मीरा बोलत असते, नाही मला काम आहे, माझी खूप कामं पडली आहेत असं बोलते. इकडे आपण पाहिलं तर रिया अजून तिच्या काही आठवणी सांगत असते. रवी मात्र लक्ष देऊन ऐकत असतो आणि सगळे हसायला लागलेले असतात. तेवढ्यातच आता रवीही बोलतो, वहिनी थांब ना, तूही बस नाही, ते छानपैकी गप्पा रंगले आहेत असं बोलल्यानंतर धूमकेतू काय ऐकत नाही, जायला निघते. तेवढ्यातच आता सत्या तिचा हात ओढतो आणि तो मात्र तिला कसं वाटतं. तेवढ्यातच ते बघतात, इकडे रिया बोलते, वाव सो रोमॅन्टिक, छान चाललं आहे बरं का तुमचं. मग यावरती मी हे दोघे लाजतात. त्यानंतर मीरा बोलते, नाही माझी खूप कामं चालली आहेत. तर यावरती सत्या बोलतो, कामं काय होतच राहतील ना धूमकेतू, बस की थोडा वेळ इथं असं बोलतं. मग यावरती मीरा ऐकते आणि त्यांच्याबरोबर बसते. मग रिया सांगत असते की खरंच माझ्या खूप छान छान आठवणी आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना छानपैकी सांगते असं विषय चाललेलं नसतं. रवी म्हणत असतो, खरं सांगू का मीरा वहिनी, तुमच्या दोघांच्याकडे पाहून आम्ही संसार कसा करावा हे शिकत आहे असं त्याला म्हणल्यानंतर मीरा बोलते, त्यात काय अवघड आहे, संसार म्हणजे काय असतं,
आपल्या सोबतीदार जो आहे त्याला खुश बघून आपण खुश होणे ह्याचा आहे ना संसार. आणि आपण एकमेकांच्या म्हणण्यानुसार राहणे, एकमेकांचा आदर करणे ह्याला संसार म्हणतात, असं यांचं आपलं संसाराबद्दल बोलणं चाललं असतं. ते ऐकून रवीन रिया म्हणत असत, हो आम्ही खरंच तुमच्या दोघांच्याकडे पाहून संसार कसा करायचा ते शिकत आहेत. आणि मात्र मीरा त्या दोघांना समजावून सांगत असते की दोघांमध्ये वाद होऊ नये, एकमेकांच्या म्हणण्यानुसार राहावं, आपला जो साथीदार आहे त्याला खुश ठेवावं, त्याला वाटेल त्याच्या म्हणण्यानुसार तो आनंदी राहिला तर आपण आनंदी, असं सांगत असतो. त्यावरती रवी सांगत असतो, हो सत्यादादा खरंच मीरा वहिनी सांगते ते बरोबर आहे. आणि आता मीरा त्यांना सांगत असते. तेवढ्यातच काय होतं की हॉलमध्ये आता देविका येत असते. देविका येताना पाहून मात्र इकडे आपला सत्यादादा डायलॉग मारायला काय विसरत नाही. इकडे रिया म्हणत असते, खरंच मीरा वहिनी किती छान सांगतेस गं तू, असंच करायला पाहिजे, आम्ही असं शिकू, असं म्हणत असते. त्यानंतर मग आता सत्या बोलता देविकाला पाहून बोलतो, काय नाही, काही लोकांना खोटं कसं बोलू नये हे शिकवायला पाहिजे आधी, संसार तर पुढची गोष्ट आहे, असं बोलतो आणि चेष्टा करतो. आणि मग आता हे सगळे हसायला लागतात. देविका मात्र त्यांच्याकडे रागानं पाहत असते, कारण तिला कळालं होतं की हा तो जो टॉन्ट मारला आहे तो मला सत्यानं मारला आहे, त्यामुळे मी त्याच्याकडे रागानं पाहत असते. आता देविका त्यावरती खरं काहीच बोलत नाही, पण सत्याचं मात्र बोलणं चालूच असतं. आणि सत्याच्या अशा बोलण्यानं मात्र हे सगळी जोरात हसायला लागतात. आणि जोरात हसायला लागल्यानं तेवढ्यातच तिथं आता निरोप येते आणि बघते तर काही सगळे हसत आहेत आणि देविका मात्र शांत उभी आहे. तर त्यावरती निरोपा बोलते, काय झाले, दातड काढायला कशाला दातडं काढताय तुम्ही, असं म्हणते. तर यावरती सत्या बोलतो, तुझ्यावरतीच हसतोय आम्ही निरोपा, असं म्हणल्यानंतर निरोपा बोलते, काय माझ्यावरती कशाला हसताय, असं काय हसायला लागलाय. तर यावरती सत्या बोलतो, हसणार नाही तर काय करणार, बघ की विसरलीस की तू व्रत काय करायचं होतं तर सगळा विसरलीस. आता देविका परत शॉक झाली की ह्या बाबांनं आता परत आणि कशाला व्रताचं काढलं काय माहिती. त्यावरती सत्या बोलतो, मला तर असं वाटतं ह्या देविकालाच वाटत नाही की आपला बरं व्हावं आणि इथं यावं म्हणून. असं म्हटल्यानंतर मात्र आता निरोपा बोलते, नाही बाई कशी विसरली मी, काय माहिती, काय देविका तुझ्या तर लक्षात काय राहतं का नाही. तर यावरती सत्या बोलतो, मग झालं की आता राहिलेलं निम्म व्रत राहिलं, आता मग कशाचं तुमचं व्रत पूर्ण होणार, तिचा बरं होणार. आता रवी मात्र दादाकडे पाहत असतो. दादा काही देविका वहिनीला सोडत नाही असं त्याला दिसत असतं. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सत्य आठवण करून देत असतो की अजून व्रत राहिले करायचं ना, तुमचं चाललंय काय व्रतचं पुढं काय नाही, असं विषय चालतं. त्यावरती देविका बोलते, तसं काय नाही, माझं काय तसं म्हणणं नाही, मी काय तसं करत नाही आई, मी करते की व्रत, अशी म्हणत असते. आता मात्र निरोपाच्या लक्षात येतं, आपण कसं असं विसरून गेलो, चला पटकन आणते, ती चिठ्ठी आणते, सामग्री आणली पाहिजे, व्रत पूर्ण केलं पाहिजे, असं तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. मीरा मात्र सत्याकडे पाहत असते, का हे उगाच देविकाला दमवायला लागलेत असं तिला वाटत असतं आणि मनामध्ये त्यांच्याकडे पाहत राहिलेले असते नवऱ्याकडे. त्यानंतर सत्या बोलतो, हो राहिलेलं व्रत पूर्ण करा, नाही तर मग सकाळी उठल्यापासून परत पहिल्यापासून आठवते का देविका कसं गार पाण्याने आंघोळ केली होती ती, असं मात्र देविकाला आठवण करून देत असतं. देविकाला मात्र ती थंड पाण्याची आंघोळ आठवूनच अंगावरती काठा आलेला असतो. ती बोलते, आई मी करते की व्रत, मी कुठं नाही म्हणले करायला, चला करूया राहिलेलं व्रत, असं तर सासूला म्हणत असते. त्यानंतर ती बोलते सत्याला, मला असं काही नाही वाटत की माझे वडील घरी येऊ नयेत म्हणून, वडील घरी यावे म्हणून तर व्रत करत आहे ना, असं बोलते. तेवढ्यातच आता सासू चिठ्ठी घेऊन येते, काय व्रताला लागणार आहे ते बघते. आणि आता देविकाला बोलते, देविका एक काम कर, आता 3 सांजेचे दिवस झाल्यानंतर आपण पुढच्या व्रताला सुरुवात करू, असं बोलते. आता तिथून सगळे हॉलमधून निघून जातात. इकडे रूममध्ये आल्यानंतर सत्या बोलत असतो. आधी देविकाला जाताना बोलतं, लाली पावडर लक्षात ठेव, व्रत करायचं आहे आणि सकाळचं विसरू नको, कशाप्रमाणे आंघोळ चालू केली ती तुझ्या, आता आगे देखो होत आहे काय, असं मात्र देविकाला बोललेलं असतो. आणि तिला आठवण करून दिलेली असती की डोक्यावरती थंड पाणी पडल्यानंतर कशी थंडी वाजते आणि कुडकुड कसं वाटतं ते तिला सांगितलेलं असतं. त्यानंतर इकडे रूममध्ये गेल्यानंतर सत्या मीरा म्हणत असतो, काय झालं आहे तुला. तर मीरा म्हणते, का जास्तच आगाऊपणा करायला लागलाय, मी काय बोलत नाही, शांत बसते, याचा अर्थ असा आहे का तुम्ही कसंही वागणार. तर बोलतो, का काय झालं आहे. तर बोलतो, तुम्ही कसं तिथं हॉलमध्ये मला ओढून घेतलं. तर ते बोलतो, ते चुकून झालं होतं. तर मीरा म्हणते, हो सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चुकूनच होतात, बरं ते जाऊन दे, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मी ना आईनी पंकजला ना पैसे देताना पाहिलं होतं. आणि तो बोलतो, कशाला, त्याला कशाला पैसे दिलं. तर बोलते 40,000 रोज दिले होते आणि रियाला गिफ्ट आणायला सांगितलं होतं. तर बोलतो, काय तो कोल्ह्याच्या हातामध्ये एखादं ही दिल्यासारखं झालं, म्हणजे तो कोल्हा काय 4,000 देऊन दे नाही तर 40,000 देऊन दे, एका कोल्ह्याला कसं आपण शेळी देतो आणि दुसऱ्या गावात नेऊन सोडून ये म्हणतो, त्याप्रमाणे झालं आहे. तर पण मी ना त्या आईच्या बबड्याला मात्र आईला फसून देणार नाही. तर मीरा बोलते, ते काय असायचं असून दे, त्यांचं काय असायचं ते असून दे, पण तुम्ही ह्यामध्ये पडायचं नाही, असं मीरा सांगत असते. कारण की सासूबाईंना काही जरी केलं तर त्यांच्यावरती जास्त विश्वास आहे, तुमच्यावरती नाही. तर यावरती सत्या बोलतो,
ती जाऊन दे गं, विश्वास असायचा असून दे नसून दे, पण मी माझ्या आईला त्याला बबड्याला फसवून देणार नाही. मी त्याचं नक्कीच कायचं आहे ते सगळ्यासमोर काढणार आहे असं बोलत असते. ते मीरा म्हणत असते, तुम्ही यामध्ये पडू नका, नाही तर तुम्ही उगाच वाईट व्हाल. कसं जरी केलं तर सासूबाईंना तुमच्यावरती विश्वास बसणार नाही. तर सत्या बोलतो, त्याची तू काळजी करू नको, ते कसं त्याचं उघडीस आणायचं ते मला चांगलं माहीत आहे, पण आता तू खाली चल, आता लई भारी मज्जा येणार आहे असं तिला म्हणत असतो. तर यावरती मीरा बनते, अहो कशाला तुम्ही त्या देविकाच्या मागं लागलाय, कशाला तिला त्रास द्यायला लागलाय असं म्हणत असते. मात्र सत्या काय त्याचा हेका सोडत नाही. सत्या बोलतो, तू त्याची काळजी करू नको, त्या बबड्याचं काय करायचं ती मला चांगलं माहीत आहे, आणि निरोपाला काय मी त्याला फसवून देणार नाही. काही जरी केलं तर माझ्या आईला काय मी त्याला फसवून देणार नाही. तो किती फ्रॉड आहे आणि त्याच्या हातात पैसे आल्यानंतर तो काय काय करतो हे मला चांगलं माहीत आहे. पण आत्ता त्याचं तू टेन्शन घेऊ नको, आत्ता तू छानपैकी गंमत बघायला चल खाली असं तिला बोलत असतो. तर यावरती मीरा समजावून सांगत असते, अहो बास करा आता, किती सकाळपासून तुम्ही देविकाला दमवलं आहे, आता नका ना त्रास देऊ, चला जाऊन द्या, आता बंद करा हे सगळं असं बोलत असतो. पण सत्या बोलत असतो, तू तिची बाजू घेऊ नको, तू फक्त गंमत बघायची, बाकी काय नाही. आता मात्र देविकानं जी म्हणली ना, देविका इज बॅक, तिला आता दाखवतं काय आहे ती. आता मात्र मीराला टेन्शन आलं होतं, हे अजून काय करणार आहेत आणि कशाला त्या पंकजच्या भानगडीत पडतात काय माहिती. काही जर केलं तर सासूबाईंना ह्यांच्यावरती विश्वास नसतो आणि ह्या प्रत्येक वेळी वाईट होत बसतात असं मीराला वाटत असतं. पण आपल्याला माहिती आहे सत्याचे सत्याग्रही, तो काही जर केल्याशिवाय सत्य बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. इकडे आपण पाहतो काय, रात्रीचे सगळे झाडाखाली आलेले असतात, आता झाडाची पूजा करायची असते. आता झाडाची पूजा करायची म्हटल्यानंतर सासूबाई वाचत असतात आणि त्यांना काही दिसत नसतं बिना चष्म्याचं. त्या म्हणतात, काय फुलभाज्याचं काय करायचं आहे अंधारात असं बोलतं. त्यानंतर या बोलते, आई तुम्हाला बहुतेक दिसत नाही आहे टॉर्चमध्ये, मी वाचते इकडं ना. मग ती काय वाचते, फुलाची वाती. त्यानंतर बोलते, फुलाची वाती कशी करायची. त्यानंतर सासूबाई तिला म्हणतात, जाऊन दे, तुला काय कळणार नाही, दे इकडं, मीराकडे दे, मीरा छानपैकी वाचेल असं बोलते. त्यानंतर मीराकडे ते वाचायला येते. रवी म्हणत असतो, जाऊन दे, तुला पण काय दिसत नाही. ती रिया बोलते, मला काय, मी काय चुकीचं वाचते काय रे रवी, मला हे समजत नाही, फुलाची वाती कसली असते. त्यानंतर मग आता मीराकडे दिलेलं जातं आणि मीरा वाचायला लागते. मीरा म्हणते, फुलवाती आहेत, फुलवाती म्हणजे फुलासारखी वाती करायची आहे. आता ती वाती कशी करायची, आता ते नक्कीच देविकाला येत नसणार आहे. देविका मस्तपैकी कमरेवरती आता मस्तपैकी हाताची घडी घालून उभी राहिलेली असते. तर त्यावरती सासूबाई म्हणतात, चल आता चल करून दाखव वाती. तर त्यावरती मीरा बोलते, थांब मी तिला मदत करू लागते असं बोलून मीरा खाली कापूस घेण्यासाठी जाते आणि वाती करायला वाती करून देणार असते. तर यावरती रिया लगेच बोलते, अगं काय करते मीराविनी, तू नाही करायचं, तू केलंस तर ते कसं चुकीचं होईल ना. हो ना मम्मा, हे चुकीचं आहे ना. मग त्यावरती सासूबाई बोलते, हो बाजूला होतो, तू करायचं नाहीस, तिचं तिला करून दे. तर यावरती मीरा बोलते, ठीक आहे मी सांगते त्या पद्धतीने कर. मग त्यानंतर काय करत असते, हिला वात करायत नसते. मग ती कापूस घेते आणि मोठा कापूस घेऊन नुसतं गोल गोल फिरवत असते. तर यावरती सगळे हसायला लागलेलं असतं. सत्या बोलतं, ए देविका काय करतेस काय, तू बॉल करतेस काय, बॉल नाही करायचं, वात करायचे वात असं तिला सांगत असते. तर यावरती मीरा बोलते, मी करते तसं कर, मी शिकवते तुला असं बोलून मीरा खाली बसते आणि तिला दाखवत असते की फुलाची वाती कशी करायची असते. मग ती छोटासा कापूरचा गोळा घ्यायला लावते आणि तो गोल गोल करायचा आणि थोडासा वर वडायचा आणि त्याची वात होते असं शिकवत असते. मीराची काय ती पटकन झालेली असते आणि ती दाखवते, बघ हे अशा पद्धतीनं करायचं आहे. पण आता मात्र देविकाला ते काय तसं येतच नव्हतं. किती प्रयत्न केला तर तिची वात काही वरती येत नसते, सारखी वडायला जाते आणि ती वरची वात तुटत असते. हे सगळे पाहून आताही कंटाळे असतात, कारण की एवढ्या रात्रीचं हे काय करायला लावलं आहे आणि हिला काय किती वेळ झालं तर काय जमना झाले असं सगळ्यांना वाटत असतं. पण काय थोड्याशा प्रयत्नानंतर कशा तर थोड्याशा पद्धतीने आपली ती वात तयार करते आणि तेवढ्यातच आता देविका खुश झालेली असते. कशी का होईना पण आपल्याला वात झाली आहे. मग ती काय करते, ती वात ताटामध्ये ठेवते आणि आता रांगोळीमध्ये पंती ठेवते आणि त्यामध्ये ती वात लावते. झालं आता, हिला वाटलं की आता झालं आता. तर त्यावरती मीरा पुढचं वाचत असते की पुढं काय लिहिलं आहे. आता पुढं लिहिल्यानंतर ती पुढचं ती थोडंसं गाळूनच वाचत असते, कारण तिला माहीत असतं ह्यानी आता जरा जास्तच लिहिलेलं आहे. म्हणून ती काय बोलते, आता कापुराने आरती करायची आहे म्हणल्यानंतर त्यामध्ये कापूर टाकायला लागलेले असते. तर यावरती देविका, तर हे सत्यालाच बोलतो, अगं देविका असं नाही करायचं, हातामध्ये कापूर घेऊन आरती करायची आहे असं म्हणल्यानंतर मात्र सगळे शॉक झालेले असतात, कारण की हातामध्ये कापूर घेऊन ही कशी आरती करणार. मग आता त्यावरती देविका बोलते, नाही 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 मी नाही करणार, मी कशाला करू, माझा हात भाजेल, मला चटका बसेल, मी अजिबात नाही करणार, मी इथून जाते असं म्हणत असते. तर यावरती सत्याचे बाबाही म्हणतात, जाऊन दे ना आता निरोपा, किती करायचं, मनापासून हात जोडले तर झालं की मनोभावने पूजा केली तर हे कशाला पाहिजे असं म्हणत असतात.
आता सत्याला वाटत असतं निरोपा बदलती का काय कोणास ठाऊक, हे देविकाचं फजिती अर्धवटच राहते का काय असं त्याला वाटत असतं. आणि देविका मात्र ठाम असते, काही जर झालं तर मी काय हातावरती कापूर घेऊन पूजा करणार नाही, मला चटका बसेल, मला भाजेल, मला काय असलं करायचं नाही असं देविका म्हणत असते. तर तिथून निघालेले असते तर निरोपा तिला पाठीमागं वरते आणि बोलते, अगं देविका खुळीबिळी आहेस का काय, ते व्रत पहिल्यापासून करायला लागेल, आठवते का तुला कसं थंड पाण्यानं आंघोळ शेण बिन सगळं पहिल्यापासून करायला लागेल. काय होत नाही, मी तुला सांगते काय करायचं सांगू का तुला, हातावरती तांदूळ घ्यायचं आणि मग कापूर लावायचं, अजिबात भाजत नाही, चटका बिटका काय बसत नाही, चल मी तुला शिकवते असं म्हणते. आणि निरोपा कशी बशी ती तयार करते आणि तिच्या हातावरती ठेवत असते. तर बबड्या म्हणत असतो, नको ना मम्मा. तर आई बोलते, तुला लय काळजी आहे का तिची, ये तुझ्या पण हातावर ठेवते ना आरती कर. मग बबड्या लगेच शांत बसतो. मग आता देविकाला मात्र पर्याय नसतो, देविका ओढत असते, बेबी बेबी सांग ना, मला नाही करायचं असं म्हणत असते. मात्र आता काही निरोपा ऐकत नाही. यानंतर तिच्या हातावरती तांदूळ ठेवून बरोबर ती आता कापूर पिठवते. हे पाहून मात्र मीरालाही वाईट वाटलं असतं, काय रे बापरे काय होऊन बसले, तर देविकाला खरं चटका बसणार काय असं तिलाही वाटत असतं. आणि मात्र सत्या मात्र हसायला लागलेला असतो, कारण की देविकाची बरोबर त्याने फजिती केलेली असते आणि सगळीकडे बघून हसत असतो. आता मात्र ते झाल्यानंतर इकडं आता पुढचं राहिलेलं निरोपा सांगत असते, हे बघ आता लक्ष ठेव, काही जरी झालं तर तुला इथून हालायचं नाही, हा जो दिवा आहे तो रात्रभर तेवत ठेवायचा आहे. आता मात्र जेव्हा तिच्या हातावरती कापूर ठेवल्यानंतर मात्र देविका मोठ्याने किंचत असते, भाजलं भाजलं बेबी मला भाजलं, आई मला भाजलं. आणि त्यानंतर सासूबाई होत्या, बरं भाज झाला आता टाक झाडाकडे. आणि त्यानंतर ते टाकून देते आणि हातावरती फुंकर घालत असते. आता ते पाहून मात्र आता तिला पुढचं सांगितल्यानंतर मात्र आता इकडे पंकजी शॉक झालं, बापरे रात्रभर थांबायचं इथं, आता काय करायचं ना, ही काय करणार असं वाटत असतं. तेवढ्यातच काय होतं, तिचं हे बोलणं ऐकून सासूबाई म्हणतात, हो काही जर केलं तर रात्रभर थांबायचं आहे, दिवा विजून द्यायचा नाही, तेव्हाच ते व्रत पूर्ण होणार आहे. आता मात्र सत्या तिला भीती घालत असतो, तुला माहिती आहे का आम्ही छोटं होतो ना तेव्हा या झाडाखाली कणे वेगवेगळे कसले कसले आवाज यायचे, आणि कणे इथं कोणतरी म्हणतात गळा कापणारा माणूस येतो, आणि सगळ्यांनी बघितलं असं काय माहिती बघितलं आहे का नाही, आपण काय बघितलेलं आहे का सांगू, पण तुला जर दिसला तर का नाही आम्हाला नक्कीच सांग असं देविकाला म्हणत असतो. आणि देविका मात्र खूप भीत असते. तर पंकज म्हणत असतो, काय रे हे कशाला भीती तिला घालत आहे. तर मात्र फुल ऑन आपलं मात्र मस्त सत्याने तिला घाबरून टाकलेलं असते. झाडाकडे येणारे वेगवेगळे आवाज, कोणतरी येतं कोणतरी गळा कापतं असं सांगत असतो. त्यानंतर मीरा विचार करत असते, हे जरा आतीच करायला लागले, आता किती तिला भीती घालत आहे याचा विचार करत असते. त्यावरती आता बाबा इकडे म्हणत असतात, सत्या बास झाला आता चला. तर यावरती देविका म्हणत असते की मी नाही एकटी थांबणार, मला इथे एकटीला थांबायचं नाही. तर यावरती बोलत असते, बेबी पंकज तू इथं थांब. पंकज बोलतो ठीक आहे. तर आई बोलते, नाही नाही अजिबात तू पण थांबायचं नाही, चल चल झाला एकटीचं व्रत एकटीनंच पूर्ण करायचं असं निरोपा बोलते. आता निरोपा इथं कुणालाच थांबू देत नाही, फक्त देविकाने एकटीनं रात्रभर त्या झाडाखाली थांबायचं आहे आणि दिवा मात्र विजून द्यायचा नाही. आता देविकाला मात्र खूप भीती वाटली असते, मी एकटी कशी थांबणार, सगळे मला कसे काय सोडून गेले, आता काय होणार. आता मात्र देवीकडे पर्यायच नाही, आता देविकाला तिथं थांबावंच लागणार आहे. तेवढ्यातच काय होतं, सगळे गेल्यानंतर मात्र ते हाक मारत असते, बेबी तू तर थांब, मला एकटीला नाही थांबायचं, मला खूप भीती वाटते. पण आता काय होतं, सत्या मात्र जात नाही. सत्याला मीरा म्हणत असते, बास करा की आता सत्या बोलतो, आता तर सुरुवात झाली आहे. आणि आता तर पंखा घेऊन येतो आणि आता वेगवेगळे वारं घालत असतो जेणेकरून तिचा दिवा विजावा म्हणून, आणि वेगवेगळे विचित्र प्राण्यांचे आवाज काढत असतो. ते पाहून मात्र आता देविकाला खूप भीती वाटलेली असते आणि सत्या मात्र इकडे हसत असतो. मीरा समजावत असते, बास करा ना आता, कशाला तिला भीती घालताय. पण आता सत्याने मात्र तिला फुल ऑन भीती घातलेली आहे. आता तो वारं घालत असतो तिचा दिवा विजावा म्हणून. आता ती दिव्यापाशी बसते, बाबा विजू नको, तू विजलास तर मला पहिल्यापासून सगळं करावं लागेल, शेणामध्ये हात घालावा लागेल, अंगावरती गार पाणी घ्यावं लागेल, तू विजू नकोस असं तिला म्हणत असतो. आता सत्याने बरोबर देविकाची जिरवली आहे, तिला एकटीला झाडाखाली ठेवलेलं आहे आणि वेगवेगळे आवाज काढत असतो. आणि इतकी भिलेली असते की कोणीतरी आम्हाला खूप भीती वाटते, बेबी ये ना मला खूप भीती वाटते अशी ती किंचाळत असते. आणि वाऱ्याने मात्र तिच्या अंगावरती पान पडतं, तिला वाटतं हे काय पडलं, काय अंगावरती पडलं का काय. परत बघते तर काय एक पान असतं, म्हटल्यानंतर ती जराशी शांत होते. सत्या आता फास्ट करतो फॅन फास्ट केल्यामुळे काय झालेलं असतं की दिवा जायला लागलेला असतो. ते मात्र पाहून आता देविका तो दिवा विजू नये म्हणून हात धरून बसले असते, ए दिव्या प्लीज प्लीज विजू नको, प्लीज विजू नको अशी करत असते. आणि दोन्ही हात जवळ घेतलेले असतात, तिला भाजतही असतं, पण तिला तो दिवा विजून द्यायचा नसतो, कारण जर दिवा जर विजला तर परत त्याने सगळं व्रत करायला लागेल ह्याची तिला भीती असते. आता मात्र देविकानं जे खोटारडेपणा केला तो सत्याने मात्र सत्याग्रहीनुसार तिला मात्र चांगला धडा शिकवलेला आहे. तिला रात्रभर तिथे थांबायला लावून दिवा विजून देणे म्हणे, पण फॅनही लावलेला आहे. आता पुढं काय करणार आहे,
उद्याच्या भागामध्ये आपण बघतो की तो पांढरी साडी नेसून आता तिला भीती घालत आहे आणि त्यावरती देविका मात्र खूप भिलेली आहे. ही पांढरी साडी घालून कोण आला आहे, गळा कापणारा माणूस आला का काय असं तिला वाटत असतं. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहू की सत्या अजून कशाची तिला भीती दाखवत आहे. त्याचबरोबर आता सत्याला अचानक पंकज काहीतरी बॉक्समध्ये घेऊन गेलेला दिसला आहे आणि त्याच्या लक्षात आलेलं आहे की ह्यानं 40,000ला आईला गंडा लावलेला आहे. आता आपण तर पंकजनं नक्की 40,000चं एवढं मोठं गिफ्ट आणलं तर काय, एवढ्या मोठ्या बॉक्समधून तो घेऊन आला का काय, आता तो शोधून काढणार आहे. मीरा यावरती बोललेला आहे तुम्ही यामध्ये पडू नका. पण आता सत्याची सत्याकडे दाखल्याशिवाय राहणार नाही आणि पंकजनं केलेला घोटाळा समोर आणल्याशिवाय राहणार नाही. कारण पंकजनं एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये फक्त वरून पार्सल कवर करून आणलेलं आहे. आता त्यामध्ये नक्की काय आणले ते आपण उद्याच्या एपिसोडमध्ये नक्कीच पाहू.